वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणारं एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी। शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर 25 ते 60% डिस्काउंट। वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा। प्रदर्शन 26 मे ते 25 जून पर्यंत। पत्ता नामदेव भवन, कागवाडी मळा, इचलकरंजी। फोन नंबर 97 62 95 71 72। या प्रदर्शनाला आजच भेट द्या। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातील कोल्हापूर इचलकरंजी रोडवर असणाऱ्या आंबेडकर नगर व जवाहर नगर परिसरामध्ये गेल्या 7 दिवसांपासून पाणी न आल्यामुळे रास्ता रोको करण्यात आला। यामुळे सुमारे अर्धा तास रास्ता रोको करण्यात आला। यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांना आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं। त्यामुळे अर्धा तास रास्ता रोको झाल्यामुळे पोलीस मात्र वेळेवर न आल्यामुळे वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली। इचलकरंजी शहरामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय। शहराला 4 ते 5 दिवसात पाणी महापालिकेद्वारे नियोजन करून सोडलं जातं। गेल्या 8 दिवसांपासून जवाहर नगर, आंबेडकर नगर, यशवंत कॉलनी, श्रद्धा कॉलनी परिसरामध्ये पाणी न आल्यामुळे संतप्त महिलांनी आज कोणाला न सांगता घागरी डोक्यावर घेऊन कोल्हापूर नाका येथे रास्ता रोको करण्यात आला। यावेळी सुमारे अर्धा तास रास्ता रोको करण्यात आला। यावेळी महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन महापालिकेचा निषेध व्यक्त केला। जोपर्यंत आम्हाला पाणी मिळत नाही तोपर्यंत रास्ता रोको सोडणार नाही असा पवित्रा आंदोलक महिलांनी घेतला होता। यावेळी महापालिकेचे अधिकारी यांनी येऊन आज संध्याकाळी पाणी देण्याचं आश्वासन दिल्यानंतर सुमारे अर्धा तासाच्या नंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला। यावेळी रास्ता रोको करत असताना वाहनधारक व महिला आंदोलकांमध्ये काही वादावादीचाही प्रकार घडला। यावेळी अचानकपणे रास्ता रोको झाल्यामुळे वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली होती। कोल्हापूर नाक्यातील ASC कॉलेजपर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। तसेच कोल्हापूर नाक्यापर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या। भर उन्हामध्ये सकाळी 11 वाजता रास्ता रोको झाल्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले होते। तसेच पाणी न आल्यामुळे महिलाही गेल्या 8 दिवसांपासून त्रस्त झाल्या आहेत। प्यायला पाणी नसल्यामुळे महिला जास्तच आक्रमक झालेल्या दिसत होत्या। यावेळी घटनास्थळी आजी-माजी नगरसेवक यांनी येऊन आंदोलक महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण आंदोलक महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या। महापालिकेचे अधिकारी, पोलीस व आजी-माजी नगरसेवकांनी संध्याकाळी पाणी देण्याचं आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला। यावेळी अचानकपणे महिलांनी रास्ता रोको केल्यामुळे पोलिसांना कोणतीच माहिती नव्हती। अर्धा तास रास्ता रोको झाल्यामुळे पोलीस वेळेवर न आल्यामुळे वाहनधारकातून नाराजी व्यक्त होत होती। रास्ता रोको झाल्यानंतर घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा आला होता, पण तोपर्यंत आंदोलन संपलं होतं। रास्ता रोको झाल्यामुळे वाहनधारकांना दुसऱ्या बाजूने जाण्याचा प्रयत्न केला। आंदोलकांमध्ये वादावादीचा प्रकार घडला। या रास्ता रोकोमध्ये आंबेडकर नगर, जवाहर नगर, यशवंत कॉलनी, कोल्हापूर नाका परिसरातील महिला व आजी-माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5000चे भरपूर डिस्काउंट। कमीत कमी 4999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 3 बत्ती रोड। संपर्क 92 97 97 50 00।